आई वाटत पुरी करी द्या टाकलेलं आहे बघा. आज ओले बांगडे आणि कोळंबी आणलेले आहेत. तर आज संध्याकाळचं जेवण मी ओलं बांगडे आणि कोळंबी करणार आहे. तर कसं करणार आहे हे तुम्हाला दाखवते. नाही आत्याच्या इकडे श्राद्ध होती, आजोबांची तिकडे गेलेले. का बोलवलेलं मग आज काय शिकवलं? त्यानंतर ते पहिलं थोडं 1-2 लेक्चर झालं. हिंदीला काय वेळ नाही, हिंदीला काय झालं मग कसलं लेक्चर झालं? काय नाही, इंग्लिशचं पण थोडं सांगितलं. आता तुला याकडून आमचा हिंदीचं काय झालं, हिंदीनुसार बसलेला पडून त्यासोबत त्याला आमच्याकडे नाही काय आया नव्हती काय घरात, फॅमिली कोणी नव्हती का भैया वर्गात मित्र, त्यांचा बारका मुलगा माझ्या वर्गातला. मग त्याच्या संग तो कसं काय हॉस्टेलवर राहतोय ना? नाही त्यांचं कुठं इथं नाही सोडून आलं तिकडं. तुला पाणी पिलं? पाणी जरा ग्लास तर पिके. शाळेतून आलीस पाणी भरपूर प्यायचं. साखर संपली. फ्रीजर मधलं कणी काढून ठेवते. फ्रीज मधून बाहेर काढून ठेवलेलं आहे, म्हणजे ते गार झालेलं आहे ना तेवढं. पहिला चहा घेऊया आणि मग कधी करून ठेवते. अजून काही वेळ झालेला नाही. किती वाजले पिलू? किती वाजले? 5 वाजले. म्हणजे अजून काही वेळ झालेला आहे. तसं मी कधी 6:30 पावणे 7ला जेवणाला घालते. पण आता कधी गरमी एवढी चालू झाली आणि संध्याकाळचं किचन कट्ट्यावर जवळ असं नको नको वाटतं. भाकरी जरी करायचं झालं कधी असं विचित्र असं वाटतं, एवढं घाम असं यायला चालू होतं. त्यामुळे म्हटलं की आता आणलेलं आहे, मसाला लावून ठेवलेला आहे, तर याचा कधी बनवून ठेवूया. हे आयांना आले होते आमच्या इकडच्या असं बुधवारचा आठवडी बाजार असतो आणि मोठा असा फिश बाजार भरतोय. तर तिथनं कधी हे कोळंबी आम्ही ओले बांगडे घेऊन आले होते. आणि कधी मागच्या वेळी काय झालं माहिती आहे, ओल्या बांगड्यातलं कधी स्वच्छ करून दिलेलं त्या माणसानं, पण ते थोडंसं कधी आत घाण असं मी फक्त केलं माझ्या पद्धतीनं, पण कधी ते नीलच्या बाबांना असं कडू कडू वाटत होतं. कदाचित त्यात कधी थोडीशी अशी घाण राहिली असेल, म्हणून आज आईंच्याकडूनच कधी स्वच्छ करून घेतलं आणि मग मसाला लावून कधी तसंच फ्रीजरमध्ये ठेवून दिलं. कारण बाहेर जायचं होतं, म्हटलं आल्यानंतर करायला येईल. तर दूध गरम करत ठेवलं होतं, पहिल्यांदा दूध कधी काढून घ्या, कारण गरमीला कधी दुधाची भीतीच वाटते. दूध नाचतंय लगेच थोडंसं जरी असं ढवळलं तर. हे असं ताजं असं मिळालं की नाही भारी वाटतं. नाहीतर मग कधी ते आमच्या इथं शेततळीचं म्हणते, म्हणजे ते शेततळी पाळतात बघा मासे, तसे पण भेटतात, पण ते असे बिळबिळीत की नाही खाऊ वाटत नाही. असं ताजं असलं की मासं खाऊ वाटतं. थोडंसं शिळं झालं की नाही असं मऊ पडते आणि ते असं वेगळंच गाभेचं असं तुकडं तुकडं होते, ते खायला वाटत नाही. आता तसं तर मी बांगड्यात की ओलं तिखट मीठ हळद आणि लिंबू पिळलेला आहे. तर मी रव्यात तरी तेल काढून घेते इथे प्लेटमध्ये, म्हणजे कमी भाजताना टाकायला बरोबर लागतं. ते फुलांच पडतात. बी तयारच होत नाही. आता तुम्हाला बी कुठं दिसतंय सांगत नाही. फुल पडलं का नाही रोप उगवते. न्यून लावा, रोप लावली का नाही चांगलं दारासमोर दिसते आणि कायम स्वरूपी काढलं. मी पण परवा काढले, भुसभुसते नाही ते बांधकाम, मग काढले इथं. अहो ते छान माशीच कुठं भेटणं झाल्या नाही काढायला. कुठं एक दिवस बोलले की इथे खरं माझी भेटच होईना ना. एक दिवस आलं कसं तेवढं, म्हणजे कधी कसं ती आली की कसं तिकडं बी राहणार, बाहेरचं बी काढा येतंय सगळं, म्हणून एक दिवस ती काढून असं ते बरं पडते हो मला. बघा एक दिवस काय पगार द्यायचा त्याचा काय संबंध नाही. टोमॅटो घ्या, मी परवा काढले ते टोमॅटो घ्या. सकाळी काढून ठेवलं बी टोमॅटोचं उकडून टाकलं वाळलं म्हणून. फुलं काढताना तुमच्यापेक्षा मी जास्त भीती वाटते, मला भीती वाटते सापाची.
हा. रेसिपी ओलं बांगडा यांना आत्याकडे गेलं ना. पोळ्यात किती पोळा असेल? एक जरी असला तरी बाबांनी सांगितलं जायचं विषय संपला. पोरी उठल्या आणि गेल्या जाणार म्हटल्या सिद्ध्या म्हटलं काय करायचं थोड्या बघायला बसला 5 करीन किती जण होता सकाळ मी आणि सिद्ध्या असं दे. देवानं स्पोर्ट 5 तारखेवर मला ते काका म्हणत्या दुपारी तर झाडाला बसला ना पाणी घेतो ना बसून मग 2:30 नंतर काय नाही बसून वैताग आला मग शिर्या आलं शिर्या मी हात करते गेला पालीत त्याचं गाणं पिलं जरा लस्सी मला मग ते जाताना ते शेतात बागवागाचं शेत आहे तिथं शेत आहे त्यांचं गाडी तिथं झाडा गेलं होतं ना अंदाज नाही सांगतो सांगा म्हटलं कॉलेज सुटले आता तसं जायचं ना. अरे कॉलेज सुटलं काय करावं नको काय लागली कॉलेजला जायला मग त्यालाच मध्ये जा राहू दे की उलट ह्या वर्षी की वाचव जा मला वर्कशॉप मध्ये जा काम उलट ते बरं निदान 4 वर्ष शिकून नोकरी काय बाबाचं तर तेवढा हाल होतो झोप लागते का संध्याकाळी पाय टाकल्या शाणी कंबर टाकले ते सहन होईल तुला आयुष्यभर. ते काही युवराज काका संग पाठवून दे की म्हणा. आणि उद्या जाता आता कोणीकडे येते का विचार येत असले तर ते म्हणा आता पण नाही ग विचार तरी दादाला. कुठं हे केवढं आल्या पोरी बांगड्याच्या तवा तिकडं ठेवूया आणि तिकडे मसाला भाजून घे. बांगडा फ्राय करून झालेला आहे कोळंबीला कणी मसाला भाजून ठेवलेला आहे करून गार होतं तोपर्यंत कणी इकडे आपण वाटते बाजार थोडासा आणलेला कणी ते वेगळं होतं. कढईत करायचं म्हटलेलं पण हे भाजलेलं कणी खर भीती वाटते ते चुकून डायटाकडे आलं कधी तर आमच्या राशी नमून आहेत माझा नवरा तर खाणारच नाही खडे म्हणून खडंच आहेत म्हणणार नाही. याला टाकलेलं आहे हे बघा भांडी लावून घेते त्यानंतर ही बेसिनमधली भांडी घासून घेते. तिखट मिठाला चाकून बघायचं लागलं तर आत्ताच घालायचं. मला असं वाटायला लागले थोडंसं आंबट वाटायला लागलं थोडंसं लिंबू जास्त झालं का काय म्हणते. आता भातासोबत एवढं वाटणार नाही बघ्या काय रिॲक्शन येते. दिसायला तर एकदम भारी दिसायला लागले. भांडी घासून घेते. मलाच नाही हा हा सोन्याला बघितलं असं पोरगी असते तर मग कशाला पाहिजे ना आणि चोरी तर करतात हल्ली गेलं दिवस पहिलं आई करते लोक पुरी करी द्या आमच्या घरात करा तू येते करा आवरलं आवडले आता काय जेवण झालं खरं चांगला किती वाजता आता ना 7:30 तिने म्हणते तिने पक्की असू दे हा हा
नाही आहे पोरांच्या परीक्षा महिनाभर आहे त्यामुळे आणि नाही. पोरात नाही असल्यामुळे पोरात जायला मग. हो, आणि जागे पोरं 12 वाजेपर्यंत असतात. मला जरा जरी हे झालं तर 4 आमचं असतं जर होय. झालं की भुकाय चालू असं कसं आहे, मला माहिती आहे. इकडं मांडवलं पुष्कळ झालं आराम. त्याला रात्रभर जागाच असतोय हम्म. सकाळी झोपते दिवसभर तुला माहिती आहे का? करायला म्हणजे ह्याचं बाळमामाचा प्रसाद झाल्यावर होय काय आधी नव्हते बघायचं. नाही 16 तारखेला प्रसाद आहे 15 तारखेला जागर आहे होय मग तरी पण औषध वगैरे घेतली सकाळी तिचं म्हणजे ती असं माहीतच आहे. तिचं आपण आले कोल्हापूरचं सगळं. ती पण आली वाटतं. मला जाऊन आली वाटतं. हाय सगळं व्यवस्थित. नाही तरी पण पोटात दुखायचं सगळ्या खेळायच्या, सगळ्या गोळ्या, पॅरासिटी दुखते असा घ्यायचा घेतल्या. सगळे घेतले. आणि माझ्या वेळी. मेडिकल असलं नाही असलं होय. ही भाजी कोळंबीचा ह्यो रस्सा बांगडा वगैरे झालेला आहे भांडी झालेली आहे ओटा झालेला आहे आता हे कणी खाली कचरा पडले ते आता पटकन कणी झाडू मारून घेते गरम गरम ज्वारीच्या भाकरी झालेले आहेत म्हणजे करायला लागले खाली बसणार तू ते वरचा अगदी काटा हे कर एक घास खाऊन सांग कसा झाला तर ताईनं तुम्हाला आमच्या गावचं साधं सोपं पण मनापासून केलेलं जेवण आवडलं काय नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर तुमचं प्रेम असंच नेहमी राहू द्या चला तर इथेच मी व्लॉग बंद करते धन्यवाद तसं नाही बळा ते असं वरचं पहिलं काढायचं आणि ते म्हणा म्हणजे हे कसे म्हणजे मोठे मोठे काटायचे काढायचे चांगलं झालं ते कोळंबीचा रस्सा हां हाय का रस्सा चांगलं लागतं रस्सा कालवून खा की जरा एक घास गरम भात वाटलाय म्हणूनच चांगलं झालं